मार्केटमध्ये आपण जे साडी कवर बघतो त्याला प्लॅस्टिक यूज केलेलं असतं. प्लॅस्टिकने काय होतं की प्लॅस्टिक कालांतराने खराब होऊन जातं. तर प्लॅस्टिकला एक ऑप्शन म्हणून मी आज तुमच्यासोबत नेट फॅब्रिक आणि खणाचं फॅब्रिक असं मिक्स कॉम्बिनेशन करून एक साडी कवर स्टिच केलं आहे. तर हे साडी कवर कसं स्टिच केलं आहे हे सुद्धा तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. तर त्यासाठी सगळ्यात आधी मी ते खणाचं फॅब्रिक घेतलेलं आहे. हे साधारणतः 17 बाय 16 इंचाचं घेतलेलं आहे आणि त्याच 17 इंचाची मी खणाची अशी बॉर्डर कट करून घेतलेली आहे. आणि हे नेट फॅब्रिक आहे, हे मी 17 बाय 10 इंच असं घेतलेलं आहे. ह्या नेट फॅब्रिकची लिंकसाठी तुम्ही कमेंट करा, तुम्हाला लिंक भेटून जाईल. त्याच्यासोबत हे रनर घेतलेलं आहे आणि झीप घेतलेली आहे. सगळ्यात आधी जी काही आपली झीप आहे ती मी आधी बॉर्डरला अटॅच करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपलं जे काही खणाचं फॅब्रिक आहे त्याला अटॅच करून घेतली आहे. झीप अटॅच करून झाल्यावरती मी त्याच्यावरती दाब शिलाईसुद्धा देऊन घेतलेली आहे. आता जे काही हे आपलं नेटचं फॅब्रिक आहे ते आपल्याला या खणाच्या फॅब्रिकला अटॅच करून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला हे अटॅच करून असं घेतलं की त्याच्यानंतर आतमध्ये आपल्याला ते फोल्ड करून त्याच्यावरती एक दाब शिलाई देऊन घ्यायची. एका साईडला आपलं नेट फॅब्रिक अटॅच करून झालेलं आहे. आता आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा ते नेट फॅब्रिक आहे ते अटॅच करून घ्यायचं. त्यालासुद्धा मी अशा पद्धतीने शिलाई मारून आधी घेतली. त्यानंतर त्याच्यावरती एक दाब शिलाईसुद्धा मी दिलेली आहे. आता आपल्या दोन्ही साईडला अशा दाब शिलाईसुद्धा देऊन झालेल्या आहेत. हे मी असं पूर्ण कवर करून घेतलेलं आहे. आता आपल्याला ह्या झीपमध्ये रनर ॲड करून घ्यायचा आहे. रनर ॲड करण्यासाठी मी सिंपल जशा पद्धतीने नेहमी रनर ॲड करतो तशा पद्धतीने इथे मी रनरचे झीपचे दोन्ही असे टोक काढून घेतले. त्यानंतर रनर अटॅच करून घेतलेला आहे. त्याला इझिली रनर जातो. त्याच्यानंतर आपल्याला आता हे असं मी व्हिडिओत दाखवले त्या पद्धतीने असं ठेवून आपल्याला साईडनी आतल्या बाजूने शिलाई मारून घ्यायचे आणि हे अशा पद्धतीने आपलं साडी कवर बनवून तयार आहे. तर तुम्हाला हे साडी कवर कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.